हॅलो, थोडा बस.
बेस कमी करा, किंचित बेस कमी करा. हॅलो हॅलो. हरे जय जय राम कृष्णा. रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी सुखमाने वो साजनी धारे वो साजनी साजनी वो है साठ बिलहरी जी
गोवर्धन मामा करा त्यांना साथ करतील देशमुख नहीं हाँ नहीं हो सातवीं लाहा हृदय मंदिरी मंदिरी
मंदिर त्यांची
साठविला हरीची हृदय मंदिरे त्याची सरले झार झाला सुफल व्यापार हरियाणात मग कैची भय चिंता त्याची सरले झार झाला सुफल व्यापार तुका म्हणे काळने दिभोरे त्याची सरली झाला सुफल व्यापार विठ्ठल विठ्ठल
योगपीठे तटे धीमरथा वरम पुंडरीकाय दातुं निद्रे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गम् भजे पांडुरंगम्। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। श्री राधे मेरी स्वामिनी मैं राधे तिरुदास जन्म जन्म मोहिनी जियो श्री वृंदावन को वास। मनोजव मार्ग तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजे वानरयुक्त मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण जिहानो। शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदा भाव्या सुभटा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग ईशमान्य देवमान्य जगमान्य अखंड वारकरी संप्रदायाच्या विशाल अशा वटवृक्षाला लागलेलं सुंदर गोंडस मधुर असं फळ म्हणजे पंचम वेद निर्माते जगद्गुरु तुकोबराया। आणि याच तुकोबरायाच्या गाथा रूपी बागेतील अभंग रूपी पुष्प आज आपण या ठिकाणी सप्ताहाच्या द्वितीय दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठल विठ्ठल निवडलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराया उपदेशात्मक बोलतात। बाबा रे या मृत्यू लोकावरती आपण जन्माला आलोय ना, या मृत्यू लोकावरती आपण नरदेह प्राप्त करून आलोय ना, आता इथं आलोच आहोत तर या नरदेहाचं काय करा, सार्थकी लावा। हा नरदेह काय करा, सार्थकी लावा। या नरदेहाचं खरं हित ज्याच्यात आहे ती गोष्ट करा। महाराज नेमकं आम्ही करायचं काय? तुकोबरा म्हणजे बाकी काहीच करू नका, जे आम्ही केलं ते तुम्ही करा। तुम्ही काय केलं तुकोबराया? तुकोबराया सांगतात आम्ही काय केलं, साठविला हरी। आम्ही आमच्या हृदयरूपी मंदिरामध्ये हरीला जागा दिली। काय केलं, आमच्या हृदयात हरी जागा दिली, हृदयात हरी साठवला। ठीक आहे तुकोबराया, तुम्ही तुमच्या हृदयात हरी साठवला, आम्ही देखील साठवू, पण आमचा फायदा काय? काय? कारण हृदयात हरी साठवण्याकरता तुम्ही आम्हाला उपदेश करताय। विठ्ठल 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 ठीक आहे तुकोबराया, हृदयात हरी साठवण्याचा उपदेश करता तुम्ही आम्हाला, आम्ही देखील साठवू, पण एक सांगा, आम्ही हृदयात हरी साठवल्यानंतर आमचा फायदा काय? कारण कलियुगामध्ये प्रत्येक गोष्ट कशावर केली जाते बाबा? फायद्याने केल्या जाते। फायदा असेल तर गोष्ट म्हणून बाबा केल्या जाते। कोणची गोष्ट बिना फायद्याची करतो का आपण? प्रत्येक गोष्टीत आम्ही फायदा पाहतो। कुठलीही गोष्ट काम करण्याच्या अगोदर दाम पाहतो, कृती करण्याच्या अगोदर लाभ पाहतो, मग आमचा फायदा काय? कारण कलियुगात एकही व्यक्ती असा नाही बिना फायद्याचं काही करेल। खरं सांगा, तुमच्यावर घेत नाही, आता माझ्यावर घेतो। आता मला बोलता येईना इतका आवाज बसलाय तरी बी मी इतक्या 70-80 किलोमीटरहून इथं आलोय। कशासाठी आलोय प्रतापराव? कशासाठी आलोय? फायद्यासाठी आलोय, बरोबर आहे ना? म्हणजे मी एकटाच आलोय होय? नाही, दुसऱ्याला म्हणजे लगेच म्हणतात बरं ठीक आहे मी आलोय। हे नसेल पटत तर खाली येऊन बोलतो। आणखी तुमचं बोलणं खरं आहे, माणूस फायदा पाहतो, याच्या खाली येऊन बोलू का? ऐका, जर यदा कदाचित मला आजच्या तारखेला याच दिवशी याच टायमाला तुमच्यापेक्षा दुप्पट देणारं कीर्तन मिळालं असतं तर मी कुठे गेलो असतो? तडोळीत आलो असतो का तिकडे गेलो असतो?
म्हणजे इतका विश्वास नाही दादाला. तिकडं म्हणाले महाराज कसं जाऊ देता इथंच होतो ना पडल्याला मी. ऐका पण तुमचं उत्तर बरोबर आहे. मनुष्य काय पाहतो? लाभ पाहतो गड्या. मनुष्य लाभ पाहतो. मग तू कोबराया अनमोल देहात आम्ही हृदयात हरीला साठवायचं आमचा फायदा काय? महाराज सांगतात आनंद लाभ आहे. काय लाभ आहे महाराज? त्याची सरली येर झाड झाला सुफल व्यापार. ज्यानं कोणी हृदयात हरीला साठवलं त्याची येरझार चुकते म्हटले. त्याला पुनरपी जननम पुनरपी मरण या चक्रीवात यायची गरज नाही. त्याला परत त्या जन्म मृत्यूच्या मार्गात फेऱ्यात पडायची गरज नाही. ठीक आहे तू कोबराया आमची येरझार चुकल मान्य आहे. पण आता आम्ही जीवन जगतो याच्यामध्ये आम्हाला कमी दुःख कमी ताण कमी टेन्शन कमी चिंता आहे का? या दुःखाचं या ताणाचं या टेन्शनचं या भीतीचं काय? तू कोबराया म्हणतात जो हरी हृदयात साठवला तो हरी हातात येतो. जो हरी हृदयात साठवला तो हरी महाराज तुमची येरझार चुकवतो. जो हरी येरझार चुकवतो तो हरी हातात येतो. आणि जो हरी हातात येतो एकदा का तो हरी हातात आला रे आला मग कैची भय चिंता. हरी आला हातात मग कैची भय चिंता. मग चिंता उरत नाही भय उरत नाही. ठीक आहे तू कोबराया तुमचा हरी चिंता उरू देत नाही भय उरू देत नाही दुःख उरू देत नाही. पण आम्ही असं ऐकलं माणसानं माग केलेले कुटाने पिच्छा सोडत नाही. आम्ही माग केलेले पाप आमचा पिच्छा सोडणार नाहीत. आम्ही असं ऐकलं माग केलेलं पाप भोगावं लागतं. मग आम्ही माग का चांगलं जीवन जगलो का? आतापर्यंत किती पाप केले आम्ही. कोणाची सोयरीक होऊ दिली नाही. कोणाच्या सप्त्याची मीटिंग बरोबर होऊ दिली नाही. सप्त्यात पंगत दिली नाही. कोणाचा धुरानीत ठेवला नाही. कोणाचं अंगण नीट ठेवलं नाही. कोणाचा संसार लागू दिला नाही. अनेक पाप आमच्या हातून झाले. मग त्या पापाचं काय त्या दुःखाचं काय? तू कोबराया म्हणतात जो हरी हृदयात साठवला तो तुमची येरझार चुकवतो. जो येरझार चुकवतो तो हातात येतो. जो हातात येतो तो चिंता भीती मिटवतो. आणि जो चिंता भीती मिटवतो तो हरी इतका सामर्थ्यशाली आहे. तू का म्हणे हरी ना मागचं उरू देतो ना पुढचं उरू देतो. काही उरो नेती उरी त्याची सरली येरझार झाला सुफल व्यापार. हा झाला आपल्या मनाचा साधा सरळ सोपा मराठीत अर्थ. आता तुम्ही झोपायला मोकळे महाराज. हा शाब्दिक मराठीत भावार्थ झाला. आता जसं सद्गुरुराया बुद्धी देतील जसं ग्रामदैवत हनुमंतराय बुद्धी देतील तसं अगदी कमी कालावधीमध्ये अभंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न. अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी थोडासा परिहार. सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह मोजेत डोळी या पवित्र पावन भूमीमध्ये संतांच्या महाराज पदस्पर्शाने पावन पुणी झालेली ही भूमी आणि या भूमीमध्ये महाराज चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातील दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामर बालकाकडे आली येण्याचा योग म्हणजे श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये येण्याचा योग आला. ज्यांच्या माध्यमातून येण्याचा योग आला असे महाराज महाराष्ट्रात ज्यांचं टॉप 10 पखवाज वादकांमध्ये नाव आहे. ज्यांचं 10 पखवाज वादक असे टॉप 10 आहेत त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव जातं असे महाराज तुमच्या गावचे जावाई आणि परमार्थ क्षेत्रामधले दिग्गज व्यक्तिमत्व अति उच्च ठिकाणी शोभणारं रत्न पखवाज क्षेत्रातलं म्हणजे आमचे मनोहर महाराज गीते यांच्या महाराज माध्यमातून मला या ठिकाणी येण्याचा योग आला. दादांनी संपर्क केला म्हणले दादा असं असं आहे इथे इथं कथेला यावं लागतं. आणि कथेच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं महाराज कथेला तर येत आहेच मग जाता जाता एक खळ हाणून जाणार. काय जाता जाता महाराज विनोदाचा भाग सोडा. महाराजांनी सांगितलं बाबा मग एक सेवा करा तिथं. मला हरकत नाही. आणि खरं सांगू का मनोहर बाबा आता हे तुमचं बंधन आहे मला. नाही तर ह्या तुमच्या सप्ताहामध्ये 5 दिवस मी कुठंच कीर्तन घेतलं नाही. कारण मला डॉक्टरने सक्त सांगितलं आराम करा. महाराज तुमच्या आवाजामध्ये तुमच्या घशामध्ये काय झाले टॉन्सिल तर सुलेत बाबा चांगली चुचुक एवढी गाठ झाली घशामध्ये. डॉक्टर मला आरामाशिवाय पर्यायच नाही त्याला. काय नसता तुम्हाला पुण्याला जाऊन काढावं लागेल म्हणला. इतकं त्याने स्ट्रिक्ट सांगितलं. तरी बी आता काही माणसांचे शब्द टाळता येत नसतात आणि त्यामध्ये माझ्या जीवनामध्ये मनोहर बाबा आहेत. त्यांनी सांगितलं मला ठीक आहे एक करतो. नाही तर माझी डायरी बघा पुढचेही सगळे दिवस बुक आहेत. मागचे दिवस आहेत. या सप्ताहात जितके मी काय केले होते गॅप ठेवला होता. बरं घेतलेले काही कॅन्सल केले होते पण मनोहर दादांनी शब्द दिला आणि इथे येण्याचा योग आला. आणि त्याने तसे बरेच शब्दात मला अडकलं. नाही तर हा पठ्ठ्या इतक्या पैशात इथं येईल का? शक्यच नाही. मला 15 किलोमीटर जात नाही पण इथं आला फक्त या बाबामुळे. इथं आल्यानंतर महाराज आनंद वाटला. ज्या गावाला परमार्थाचे खूप मोठा महाराज वारसा आहे. किती परमार्थ जडवड आहे सांगू का बाबा या गावचा? किती परमार्थ जडवड आहे महाराज.
मी 2 स्वरूपाने सांगत असतो बरं का प्रत्येक गावचा परमार्थ. ज्या गावाचा परमार्थ मला आवडला त्याच गावाबद्दल या गोष्टी बोलत असतो बघा. एक बाह्य स्वरूपाने सांगेल, एक आंतर स्वरूपाने सांगेल. आंतरलक्षण सांगेल या परमार्थाचं किती महत्व या गावाला. ज्या गावाला भगवान बाबांचा वारसा लाभला, ज्या गावाला साधू संतांचा, तुकोबरायांचा, माऊलींचा वारसा लाभला, ज्या गावाला छत्रपतींचा वारसा लागला, ज्या गावामध्ये महाराज स्थलांतरित झालेलं गाव, इतकं सुंदर गावामध्ये सप्ताह होतो. नाही तर स्थलांतरित झालेल्या गावामध्ये महाराज सप्ताह गोड होत नाही, गावही तितकं गोड घुसत नाही. पण स्थलांतरित होऊन या गावात तेवढ्याच जोमाने परंपरा, संत परंपरा जोपासल्या जाते. हे आंतरलक्षण झालं. आता बाह्य लक्षण आहे का सप्ताहाचं? बाह्य लक्षण किती जडवड परमार्थ या गावचा. ज्या गाव किती जडवड आहे बघा म्हणून बाबा. ज्या गावचा विना मी जवळजवळ 14-15 मिनिटं ज्या गावचा विना घेतला, मला दम आला इतका ज्या गावचा विना जड, त्या गावचा परमार्थ किती जड असेल महाराज. असं बाह्य स्वरूप ज्या गावाला भव्य लागलं महाराज. नाहीतर विण्याची लय हालत असते महाराज गाव. काही गावाला विण्याला 3 तार आणि 2 खुट्या असतात. किती? 3 तार 2 खुट्या. मग तुम्ही म्हणतात 3 तार 2 खुट्याला कसे गुंडाळे? 2 खुट्या एका ताराला गुंडाळल्या, 2 तार एकाच खुटीला गुंडाळले. मग त्याला कुठं का वाजणं. पण अगदी बाह्य स्वरूपही गोड आहे महाराज. अशा या पवित्र पावन भूमीमध्ये दुसऱ्या दिवसाची सेवा आणि इथं आल्यानंतर आनंद वाटला. याच ठिकाणी परमार्थिक क्षेत्रामध्ये साधक लोक आहेत. गुणीजन वेगळे, टाळकरी वेगळे, वारकरी वेगळे, साधक वेगळे बरं का. सगळ्यांची व्याख्या अलग अलग आहेत, पण मला करायला वेळ नाही आता. ऐका, साधक लोक का म्हणलं महाराज? ज्यांनी महाराज उभं आयुष्य परमार्थ जोपासला, असे सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी महाराज काय उभं आयुष्य परमार्थात घालवलं. तरुण मंडळीचा महाराज कला चांगली असेल, गायन चांगलं असेल, पण त्यांची साधना कमी असते. पण ज्यांची साधना परिपक्व होऊन त्यांच्या अंगी साधकपणा आला, अशी गायक मंडळी, अशी गुणवान मंडळी तुम्ही तर बोलवली. याचे सगळ्यात मोठे धन्यवाद तुम्हाला महाराज. सर्व जमलेली गुणीजन मंडळी, आता मला प्रत्येकाचं नाव माहिती नाही बाबा, माफी असेल बरं का. जमलेल्या सर्वांच्याच चरणावरती मी नतमस्तक होतो. विनय करी बाबा, चौदार बाबा, गोड पक्वाज वादन महाराज, मनोहर दादा, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. एकदा साऊंड वाल्यासाठी टाळ्या वाजवा. गोड साऊंड सिस्टीम महाराज, अगदी गोड साऊंड सिस्टीम, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद महाराज. त्यानंतर ज्यांनी संपर्क केला, आमचे प्रताप भाऊ असतील, सरपंच, उपसरपंच, सगळेच महाराज, एकेकाचं नाव घेत नाही, सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. जमलेली सर्व श्रोते, मायबाप मंडळी, आबाल बाल तरुण, सर्वांच्या महाराज चरणावरती नतमस्तक होतो. माझ्यासोबत असले आमचे नवनाथ बाबा, सगळ्यांना महाराज दंडवत करतो आणि माझ्या अभंगाकडे वळतो. विठ्ठल निवडलेल्या अभंग तुकोबरायांचा आहे. निवडलेल्या अभंगामध्ये तुकोबराय उपदेशात्मक बोलतात. माझ्याकडे उरला फक्त 1 तास. किती तास? 1 तास उरला महाराज. या 1 तासामध्ये अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. आता या 1 तासामध्ये तुम्हाला 2च काम. कुठले कुठले? पहिलं काम तुमच्याकडे, श्रोते मंडळी लक्ष देऊन ऐका, तुमच्याकडे पहिलं काम, मधात भजन होईल. भजन झाल्यानंतर तुम्ही दोन्ही हाताने चुकून टाळी वाजवायची. आता बाबा वाजवायची म्हणजे बरं का, नाही तर संभ्रमात होते. वाजवाव का नाही? हाय का? टाळी वाजवा वाटली वाजवा बाबा, सुटा वाजवा वाटली वाटवा. टाळी वाजवायची वाटली तर वाजवा. दुसरं काम, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा वाटलं तर म्हणा, नाही तर म्हणू नका. ही तुम्हाला सूट. नका टाळी वाजू नका, विठ्ठल विठ्ठल म्हणू. पण अगदी महत्वाचं आहे का, टाळी वाजू नका, विठ्ठल विठ्ठल म्हणू नका. पण उरलेला 1 तास मी जे माझ्या ज्ञानोबा तुकोबा विठोबांचं गुण वर्णन करेल ना, ते सर्वांगाचे कान करून ऐकाल असा शब्द घेतो, चिंतनाकडे वळतो. विठ्ठल निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे. निवडलेल्या अभंगात तुकोबऱ्या सांगतात, बाबा रे, हृदयरूपी मंदिरामध्ये हरीला जागा द्या, देवाला साठवा. पहिला प्रश्न पडतो इथं अभंगाला धरून. मी चिंतन करणारे साधक लोक आहेत आणि तरुण वर्ग, सगळ्यांना मी सगळं देणार आहे, पण टप्प्याटप्प्याने देणार. ऐका बरं का महाराज, 4 प्रश्न उभे राहतात अभंगाला धरून बाबा. पहिला प्रश्न, हृदयात जर हरी साठवायचा आहे तर पूर्वीचा हृदयात हरी नाही का? काय? पहिला प्रश्न, हृदयात हरी नाही का? नसेल तर तो साठवता येतो का? साठवता येत असेल तर याच्या पूर्वी कोण साठवला का? आणि याच्या पूर्वी कोण साठवला असेल तर तुम्ही सांगताय तशी त्याची याधार चुकली का? पहिला प्रश्न आहे, हृदयात हरी नाही का? हृदयात हरी नाही का? पहिला प्रश्न आहे. तुकोबरा तुम्ही साठवाय सांगताय ना, मग पूर्वीचा हृदयात हरी नाही का? बरं, इथं नाही म्हणावं तर शास्त्र खोटं ठरलं. शास्त्र काय सांगतं बघा महाराज, एको देव सर्वभूतेषु गुढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा
सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा प्रत्येकाच्या हृदयात हरी आहे हे इथं शास्त्र सांगतं. शास्त्र नसेल लक्षात येईल आमच्या तर गीता सांगते महाराज सर्वस्यचाहं हृदय सन्निविष्टो अतः स्मृतिदानमपोहनञ्च वेदेस्य सर्वे रमेव वेदो वेदांत वेद विदेहि चाहं. गीता सांगते हृदयात हरी आहे. नसेल पटत अलीकडे या ज्ञानेश्वरी सांगते महाराज काय सर्वांचा हृदय देशे मी अमुक आहे ऐसे जे बुद्धीस पुरे ऐसे ते वस्तू गावे. आणि हे नसेल पटत तर हरिपाठात या. हरिपाठ काय सांगतो महाराज सर्व सर्वागती राम देहादेवी एक सूर्यप्रकाश सहस्ररश्मी. गीता सांगते हरिपाठ सांगतो ज्ञानेश्वरी सांगते शास्त्र सांगतं की हृदयात हरी आहे. याचा अर्थ हृदयात हरी आहे. मग बरं तुम्ही आम्हाला बेजार का करताय? पूर्वीचाच जर हृदयात हरी आहे तर तुम्ही आम्हाला परत साठवायला का सांगताय? जर पूर्वीचाच हांडा भरलेला आहे तर परत भरून आण म्हणण्यात काय अर्थ आहे का? हृदयात हरी पूर्वीचाच आहे मग परत का साठवायचा? ऐका माऊली म्हणले माझ्या प्रमाणाने तू कोबराकडे जाऊ नका. मी सांगतो म्हटले का साठवायचा? हृदयात हरी आहे खरं आहे पण तो कसा आहे म्हटले सामान्य रूपाने आहे आणि असलेला आपल्याला ज्ञान नाही. आपल्या हृदयात हरी आहे पण असलेला आपल्याला ठेपा नाही. माझ्या खिशात जर 5,000 असतील नाही तर म्हणा नाही तर बरं का प्रतापराव पण असतील आणि जर ठेवून मी विसरलो तर विसरल्यानंतर ते पैसे असून उपयोग आहे का? आहे का? आमच्या हृदयात हरी आहे पण आम्ही विसरलोय. आम्हाला त्याचं ज्ञान नाही. जी गोष्ट प्राप्त असते आणि प्राप्त असून महाराज तिचं ज्ञान नसेल तर ती प्राप्त असलेली गोष्ट अप्राप्त होत असते महाराज. म्हणतात हृदयात हरी आहे पण कसा आहे म्हटले सांगू का? कसा आहे हृदयातला हरी सांगू का? तर जे महाराज गोवीस ऐका कसा आहे तैसा हृदयामध्ये मीरा कैसा तैसा. तैसा म्हणजे कैसा? तैसा म्हणजे कुठेतरी उद्देशून बोलले ना तैसा. मग कैसा तर त्याच्यासाठी 2-4 ओव्या अलीकडे वाचा. कैसा आहे ऐका म्हटले पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी तुझी पदरा परिते आभेवनी गोचिड अशुद्ध. मला सांगा गोचड्याच्या अगदी जवळ दूध आहे म्हटले माऊली. किती जवळ आहे? इथं गोचिड आणि परळीला दूध असं आहे का? बरं इथं गोचिड आणि फाट्यावर दूध असं आहे का? नाही नाही. किती जवळ आहे गोचड्याचा दूध? अगदी जवळ म्हणजे कांद्याच्या काचुळीच्या अंतराच्या. कांद्याची काचुळी किती जाड असते बाबा? चुरगाळी तर चुरा होतो इतक्या अंतरावरती दूध आहे पण गोचडाला ठेपा नाही. असून नसल्यासारखं तैसा हृदयामध्ये मिराम तसा. बरं गोचड्याच्या जवळ दूध आहे तर कसं आहे म्हटले पाहे पा दूध पवित्र आणि गोड. नुसतं पवित्र नाही गोड आहे. काही काही गोष्टी गोड असतात पण पवित्र नसतात. म्हणून बघा काही गोष्टी गोड असतात पवित्र नसतात. काही गोष्टी पवित्र असतात गोड नसतात. काही गोष्टी गोडही नसतात आणि पवित्रही नसतात. क्वचित एखादी गोष्ट असते जी गोडही असते आणि पवित्रही असते ते म्हणजे गाईचं दूध. एवढं पवित्र आणि एवढं गोड दूध गोचड्याच्या अगदी जवळ आहे. त्याला असून नसल्यासारखं आहे. बरं गोड आहे पवित्र आहे. बघा किती नवल आहे. काही गोष्टी पवित्र असतात पण गोड नसतात. काही गोष्टी गोड असतात पण पवित्र नसतात. आता मला सांगा हॉटेलचा चहा गोड आहे का पवित्र आहे बाबा?
गोड आहे पण पवित्र नाही. हॉटेलचा चहा गोड आहे, तुमच्या गावात हॉटेल नाही ना? हा, बरं झालं नाही मला ऐका. हा, असलं तर सोडून ते बरं का. हॉटेलचा चहा गोड आहे पण पवित्र नाही. आता तरी मनोहर बाबा ते यूज अँड थ्रोचे कप आले, पेन फेकून देणं ते बी आरोग्याला हानिकारक आहे, पण तात्पुरतं तर निर्मळ आहे, हे का नाही महाराज? आता कप आले. पूर्वीच्या काळात, तुमच्या काळात बाबा कबशा असायच्या, बरोबर आहे का? कबशा काय, त्या कबशाची बेजारी महाराज. दिवसभर किती वेळेस त्याने आंघोळ करावं, किती वेळेस आंघोळ करावं. ऐका, घेतला चहा झाली रिकामी, टाकली बकिटा तोडी. घेतला चहा झाली रिकामी, हांडी बांधली तोडी. घेतला चहा झाली रिकामी, हांडी बकिटा तोडी. इतक्या वेळेस ती आंघोळ करायची कबशी, इतक्या वेळेस त्या पाण्यात उडी हाणायची. सायंकाळच्या वेळेला जर जाऊन पाहिलं ना त्या पाण्याकडं, कॅटलीतला चहा आहे का पाणी चहा हेच कळायचं नाही, ते पाणीच घुटवायचं. इतकं त्या कबशीची बेजारी. हे तर काहीच नाही महाराज, हे तर काहीच नाही. माझे गुरुवरे सांगायचे, पूर्वीच्या काळामध्ये कडक बॉबी चहा असायचा ना. एक म्हातारा हरिपाठ करायला आलं महाराज, तुमच्या गावात नाही तिकडे सांगू ना. हरिपाठ केला महाराज, ते थंडीच्या दिवसात हॉटेलवर गेलं आणि त्यांनी आवाज दिला, एक कडक बॉबी. कडक बॉबी म्हणजे महाराज गोड असायची, मिठी असायची. गोड आणि मिठी एकच वाटतं, हे का नाही? डबल झाले होत असते काय त्याला, आता वयामानानं होते. ऐका, एक कडक मिठी. महाराज कडक मिठी आणली, गोड आणि कडक. पूर्वीच्या काळात गोड चहा पित होते, आता जमत ना कोणाला बी शुगरच. पूर्वीच्या काळात जर पाहुणा आला तर विचारावं लागत होतं, तुम्ही दूध घेणार का चहा घेणार, कॉफी घेणार का दूध घेणार, असं विचारत होते. आता आल्याला विचारावं लागले, साखरचा घेता का बगर साखरचा घेता? आल्याला काय साखरचा घेता का बगर साखरचा घेता असं आता चला मला काय सांगायचं. कडक बॉबी सांगितली, त्या वेटरनाने कडक बॉबी दिली, त्या म्हाताऱ्याने पिली. जशी कडक चहा प्याला थंडीच्या दिवसात, त्या म्हाताऱ्याचं थोडंसं छाताला मोकळं झालं. म्हणून आमच्या गुरुवारी गोड दृष्टांत सांगायचा, छाताला मोकळं झालं. जसं छाताला लिहिलं झालं तशी खोकल्याची उबळ आली, आणि जशी उबळ आली महाराज छातीतला माल लिस्टला कपात जाऊन पडला. कशात जाऊन पडला? कपात जाऊन पडला. आता वेटरला काय म्हणून दादा आलं, उचलल्या कपाशान टाकले महाराज काय म्हणून त्या बकिटात. आता जसं बकिटात पडले कवशी, तसं ते थंड पाण्याने आळून आलं खाली, बुडाला जाऊन बसलं ते कबशीच्या. महाराज दुसरे दोघ जण वारकरी गेले, हरिपाठ झालं, 2 चहा. वेटर आलं, 2 चहा कबशा उचलल्या, वतला चहा नेऊन दिला. आता ज्या कबशीत माल होता ते चहानं वरी गरमीनं वरी आला. आता ज्याला मालाचं कप गेलता, दोघं असे समोरासमोर बसलेले, एकाला मालाचा आणि एकाला बगर मालाचा. ते पुढचं म्हणाला ज्याला बगर मालाचा आहे का, ते म्हणाल, होय रे हॉटेलवाला तुझा पाहुणा आहे का? ते मला नाही. परिचयाचा आहे का? अजिबात नाही. मला कधी कार्यक्रमाला गेलता का त्यांच्या इथं? कधीच नाही मला. मग मला तुझा पाहुणा नाही, परिचयाचा नाही, मग हॉटेलवाल्यानं भेदभाव का केला? ते मला काय भेदभाव केला? मला हॉटेलवाल्यानं चहा तुला मला दिली, मला का नाही दिली? काय तुला मला दिली, मला का नाही दिली? मला काय सांगायचं आता, मला येईल का? हॉटेलचा चहा पवित्र आहे, गोड असेल पवित्र आहे का? काही गोष्टी गोड असतात पण पवित्र नसतात. काही गोष्टी गोड असतात पवित्र नसतात, काही गोष्टी पवित्र असतात पण गोड नसतात. गाईचं गोमूत्र पवित्र आहे पण गोड आहे का? किती पवित्र आहे सांगू का? दशमस्कंदामध्ये भागवतात विषय आला महाराज. भगवान श्रीकृष्ण म्हणतात गाईचं गोमूत्र किती गोड आहे, पवित्र आहे, सांग ऐका किती पवित्र आहे. एखाद्या वेळेस जर आपण तीर्थयात्रेला गेलो बाबा आणि देवाच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यायचे, आंघोळीची व्यवस्था नाही, प्रवास तर केलाय, आंघोळ तर व्यवस्था नाही, दर्शन तर घ्यायचे, काय करावं? गाईच्या गोमूत्राचे 7 थेंब अंगावरती घ्या. किती? सप्तद्वीन म्हणजे 7 थेंब अंगावर, आणि 1 थेंब आपल्या शिखेला म्हणजे शेंडीला लावा. 1 थेंब शेंडीला लावा, 7 थेंब अंगावर घ्या. सुचिरभूत झाल्याचं पावित्र्य, स्नान केल्याचं पावित्र्य त्या देहाला लागतं. इतकं सामर्थ्य गाईच्या गोमूत्रात आहे, इतकं पवित्र गोमूत्र आहे. पण ते गोड आहे का? नाही महाराज. काही गोष्टी पवित्र असतात, गोड नसतात, आणि काही गोष्टी गोडही नसतात आणि पवित्रही नसतात. अशी कोणती गोष्ट आहे जी गोडही नाही पवित्रही नाही? तडोळीकर तुम्हाला विचारलं, कोणती गोष्ट आहे जी गोडही नाही पवित्रही नाही? मग तडोळी माहितच नाही का? असं तर होऊ नये, हे का नाही? हा, हसले म्हणजे माहित आहे. इलेक्शन झालंय का इकडे? झालं ना? हा, ते इलेक्शन मध्ये जी फुकट भेटती आणि फुकट भेटल्यावर जे घेत नाही ते बी 2 काटर हाणतंय, त्याला काय म्हणतात? मदिरा, दारू. गोड आहे का ती? नाही. आणि पवित्र आहे का? नाही. मग गोड नाही तुम्ही म्हणता, तुला कसं काय माहित गोड नाही? मलाच म्हणतात काय, तुला कसं काय माहित नाही गोड नाही? अनुमान प्रमाण. ज्या अर्थी पिणारा येडं वाकडं तोंड करते त्या अर्थी ती गोड नाही. पण अपवित्र कशावरून? मी म्हणत नाही, माऊली म्हणतात किती अपवित्र. संप दारू म्हटले, दारू तर अपवित्र आहेच म्हटले.
पण ज्या दारूने एखाद्या भांड्याचा सहवास केला आणि पवित्र असणाऱ्या गंगाजलाला त्या भांड्याचा सहवास लाभला तर ते गंगाजल देखील अपवित्र होते. म्हटलं इतकी अपवित्र दारू होईल. काय गोड बोलतात माऊली महाराज. गंगोदक जरी झाले ते बदले भांड्यामध्ये ते घेऊन काय केले जियावरी. गंगोदक जरी असेल, गंगेचं जल जरी असेल, त्याला त्या दारूच्या भांड्याचा स्पर्श झाला तर ते गंगाजल देखील घेऊन आता इतका अपवित्र होते. म्हटले इतकी दारू अपवित्र आहे. मला काय सांगायचंय, काही गोष्टी गोड असतात, पवित्र नसतात, पवित्र असतात, गोड नसतात, गोडही नसतात आणि पवित्रही नसतात. पण क्वचित गोष्ट असते जी गोड असते, पवित्र असते, ते म्हणजे गाईचं गोमूत्र, गाईचं दूध. आणि ते गाईचं दूध गोचडाच्या अगदी जवळ आहे, पण गोचडाला आसून नसल्यासारखं आहे. तसा हृदयात हरी आहे. शिर सांडूनी रक्ता घोचड धोते, शिर सांडूनी रक्ता घोचड क्षीर सांडोली रक्ता बिंडूक घोटे घोचिड घोटे. क्षीर म्हणजे दूध सोडून दिलं आणि नको ते रक्ताला काय कुणाला टोचण्या मारू लागलं. ऐका, जसं त्या गोचडाला दूध असून उपयोग नाही तसा आपल्या हृदयात हरी असून उपयोग नाही. तैसा हृदयामध्ये मी रामो. हे नसेल पटत तर माऊलीने दुसरं उदाहरण दिलं. माऊली म्हणले बेडूक म्हणले त्या कमळाच्या बुडाला जन्माला येतो, तिथंच संसार थाटतं, तिथंच मरतं, पण त्याला वरचा मकरंद घेता येतो का? का कमल कंदू आणि दरदुरी नादनुक एकेची घरी वरी परागू सेविजे भ्रमरी यराची कलुची उरे. दर्दुरात बळेनी एके ठाई बिहार, दर्दुरात बळेनी एके ठाई बिहार. वा, मार्मिक प्रमाण महाराज. काय दरदरा कमळ एके ठाई बिढार, एके ठाई बिडाळ, एकाच ठाई बिडाळ असते त्याच. वास तो मधुकर घेऊन गेला, वास तो मधुकर घेऊन गेला. यायचं बिराड एके ठाई, एका ठाई जन्मले, मेले, राहिले, सगळं केलं, पण एकमेकाला वास देता आला नाही. बेटकाला त्याचा वास घेता आला नाही. मला सांगा, वरती मकरंद नव्हता का? नव्हता का? मकरंद होता, पण कमळाला मकरंद आहे याचा बेडकाला ठेपाच नाही. असून नसल्यासारखा तैसा हृदयामध्ये विरामू, तसा हृदयात हरी आहे, आपल्याला ठेपा नाही. दुसरं प्रमाण सांगितलं माऊलीनं. माऊली म्हणले जसं एखाद्या दरिद्री पुरुषाला सोन्यानं भरलेल्या कलई आहेत पण ठेपा नाही, असून उपयोग आहे का? एक म्हातारं होतं, म्हटले भलत धनवान होतं बाबा, खूप धन होतं, आणि एवढं धन होतं, काय करावं त्यांनी सोनं केलं. आणि सोनं केलं महाराज, युद्धामध्ये महागलं होतं, त्याला वाटलं बरं पुन्हा आणखी फायदा होईल, काहीतरी गुंतवणूक केली. भलत सोनं केलं महाराजांनी, घरामध्ये कलाया भरल्या आणि घरात पुरून ठेवल्या. आता घरात पुरून ठेवलेलं सोनं किंवा कुठेही पुरून ठेवलेलं सोनं मरायच्या अगोदर कोणाला तरी सांग जाऊ बाबा, पुरून ठेवलेलं सोनं तसं मरू नये, न सांगता मरू नये, वाया जाते. मग कोणी ठुला असेल तर रोडी करता सांगा, तसं मरू नका. तुम्ही म्हणतात कोणाला सांगा, विश्वासात नाही कोणा पठ्या आला याला सांगा. ऐका, मला काय सांगायचे महाराज, पुरून ठेवलेलं धन सांगून मर जावं, पण त्या म्हाताऱ्यानं पुरलं आणि न सांगताच मेलं, न सांगता मेलं महाराज. आता त्याच्या नातवाला
नातवाच्या काळात इतकी गरिबी आली नातू 4 घरी भीक मागायचा आणि वाळलेले कुटके आणायचा आणि तिथं बसून खात होता का? माऊली म्हणले त्याच्या खाली कलया सोन्याने भरलेल्या होत्या, पण त्याला ठेपा नाही. असून उपयोग का दैवाच्या परिवारी लोया रुतल्या आहाती सहस्रवरी वरी बैसोनी उपवास करी वरी बसून उपास करायचं, वाळले कुटके खायचं, पण जिथं बसून खात होतं तिथं लोया म्हणजे कलया भरलेल्या होत्या सोन्यानं, पण त्याला ठेपा नाही. आसून नसल्यासारख्या याला म्हणतात तैसा हृदयामध्ये मी राहू. तसा आपल्या हृदयात महाराज, जसा गोचड्याच्या जवळ दूध आहे त्याला ठेपा नाही कैसा, जसा बेडकाच्या जवळ मकरंद आहे त्याला ठेपा नाही कैसा, जसा निदर्ली पुरुषाच्या जवळ सोन आहे तैसा हृदयामध्ये मी राहू. तसा हृदयात हरी आहे, आपल्याला ठेपा नाही. महाराज म्हणतात सामान्य रूपाने हृदयात आहे, आम्ही विशेष रूपाने साठवला. आम्ही त्याला जाणलं, त्याला ओळखलं आणि मग ओळखून त्याला हृदयात साठवलं. आम्ही काय केलं? आम्ही आमच्या हृदयात साठवलं अभंगाच्या पहिल्या साठविला हरी जिही हृदय मंदिरी. आम्ही हृदयात हरी साठवला गड्या, तुम्ही देखील साठवा महाराज. पहिला प्रश्न इथं मिटला महाराज. हृदयात हरी आहे, सामान्य रूपाने आहे, विशेष रूपाने साठवायचा. हा पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न, हृदयात हरी साठवता येतो का? असा प्रश्न का पडला सांगू का? कारण हृदय पाहिलं 6 इंचाचं आणि हरी केवढा आहे? केवढा हरी? एवढा प्रभू भावी त्याने संपुष्टी राहावे एवढा हरी 6 इंचाच्या हृदयात राहतो का? काय का तेवढा जरी हरी असला तर महाराज म्हणतात होय भक्ती केला तैसा उरवी धरावी तेचा. राजा परीक्षितीचं रक्षण करण्याकरता अंगठा एवढा झाला. हरी जसा केला तसा होतो महाराज. आणि दुसरं महाराज या रूपाने साठवत येतो. दुसरा कोण्या रूपाने? ऐका, ज्या साधकाचं हरीला साठवण्या इतकं मन मोठं होतं, साधना होते, त्याचं चित्त राहत नाही म्हटले. मग जयाचे चित्त की गवसणी व्यापकाते, त्याची चित्ताची गवसणी होते म्हणले हरीला. मग गवसणी महाराज वस्तूपेक्षा मोठी असते. पक्वाजाची गवसणी पक्वाजापेक्षा मोठी, विण्याची गवसणी विण्यापेक्षा मोठी, असं त्याच हरीचं चित्त होतं त्या साधकाचं. आणि या रीतीने देखील तो हरी साठवता येतो. विठ्ठला तिसरा प्रश्न होता, जर साठवता येतो तर कोणी साठवला का? तर कोणी साठवलं का याच्यासाठी 4 उदाहरण येतात महाराज अभंगाला धरून. कोणाकोणाचे? पहिलं उदाहरण येतं महाराज आमच्या हनुमंतरायाचं. हनुमंतरानं हृदयात साठवला महाराज. कधी साठवला? ज्यावेळेस रामराज्याभिषेक झाला आणि सगळ्यांना सगळं काय काय वाटलं त्याच्या कार्यानुसार. सीता मातेनं महाराज काय केलं? हनुमंतानं काहीच घेतलं नाही, गळ्यातला हार काढला आणि हनुमंताच्या गळ्यात टाकला. आता हनुमंत मरकट वृत्ती महाराज, काय वृत्ती मरकट, झाडावरती गेले आणि गळ्यातला हार काढा आणि एक एक मणी फोडून पाहत होते. सीता मातेला नवल वाटलं. जानकी माता गेली म्हणजे हनुमंता का फोडतोयस? मेरुतुल्य
त्या मण्याची किंमत किती आहे? एका एका मण्याची किंमत पृथ्वी तुल्य इतकी किंमत आहे आणि तू सहज फोडतोय. हनुमंताने सांगितलं माते मी का फोडतोय सांग का, मी याच्यात माझा राम आहे का पाहतो. काय पाहतो? माझा राम आहे का. सीता मातेला नवल वाटलं, हनुमंता कशातही राम असतो का, मण्यात कुठं राम असतो का. हनुमंतराव म्हणजे जर याच्यात नसेल राम तर याचं माझ्यापाशी काय काम. राम असेल तर काम. सीता माता म्हणली हनुमंता प्रत्येक गोष्टीत असेल तर तुझ्यातही असेल. हनुमंतराव म्हटले असेल ना, दाखव मग. हनुमंतराव म्हटले सीता माते माझ्यात नुसता राम नाही तर तुझ्या सहित राम आहे म्हटले. काय? श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने मुझको कीर्ति न वैभव न धन चाहिए, राम के नाम का मुझको रस चाहिए. सुख मिले ऐसे अमृत को पीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में. इतकी गोड सिस्टीम आणि इतके गोड वादक गायक असतील ना, माझं काहीतरी पापही आवाज बसलाय महाराज. विठाला विठाला. नाही तर मला वाटतं याचा इतका आनंदच कशात नाही. असा मेळ व्हायला याचा इतका आनंदच कशात. असा वादक, असं महाराज सिस्टीम, असे गायक आणि याच्यात भजन करण्याचा आनंदच वेगळा असतो. लोक म्हणतात स्वर्ग सुख स्वर्ग सुख स्वर्ग सुख. मला वाटतं याच्यासारखं स्वर्ग सुख नसेल. आणि कोणी जर म्हणलंच स्वर्ग सुख भोगायचंय, त्याला सांगायचं आम्ही रोज भोगतोय. काय? आम्ही रोज स्वर्ग सुख भोगतोय महाराज या रूपानं. चला महाराज मला काय सांगायचंय. हनुमंतरायाने आपली छाती फाडली आणि जानकी मातेला राम दाखिले. पहिला साठवला साठविला हरी हृदयात साठवला. दुसरा साठवला महाराज आमच्या जनाबाईंनी. कसा साठवला महाराज? कसा साठवला? धरिला पंढरीचा चोरे, धरिला पंढरीचा हृदय बंदी खाना केला, आता दुःखाला बोलला. हृदय बंदी खाना केला, आता दुःखाला बोलला. जनाबाईने दुसरा साठवला. तिसरा साठवला महाराज सावता महाराजांनी.
दुसरा साठवला महाराज. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. आता 3 उदाहरण झाले, 3 नाही प्रमाण झाले. आता चौथं एक असं आहे, त्याचं प्रमाण कोणी द्या गड्या, आजचं पाकिट त्यालाच. काय, कारण त्याला प्रमाणच नाही महाराज. तो म्हणजे उत्तर प्रदेशचे संत आहेत महाराज, बिलवा मंगल नावाचे. काय बिलवा मंगल नावाचे महाराज. आत्ताच म्हणजे कलियुगातले संत बरं. काय का बिलवा मंगलाने एक साठवला महाराज. कोण होते बिलवा मंगल? आता तुम्ही जनाबाईचं उदाहरण महाराज कथा ऐकून येत बरोबर आहे का? तुम्ही सावता महाराजांची ऐकून येत महाराज. हनुमंतरायाची मी सांगितली तुम्हाला थोडक्यामध्ये, पण बिलवा मंगलाची ऐकली नसेल म्हणून नाविन्य काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. नवीन काहीतरी ऐका महाराज. बिलवा मंगल म्हणजे अतिशय विषयासक्त झालेला जीव होता, विषयाधीन झालेला जीव महाराज. पत्नीच्या महाराज रूपामध्ये वेडा झालेला जीव बिलवा मंगल. बिलवा मंगलाचं तुळशीदासाचं जीवन साम्य आहे बरं का. थोड्या दृष्टांतामध्ये पुन्हा बदलणार आहे ऐका. बिलवा मंगल महाराज विवाह झाला त्याचा आणि 12 वर्ष त्यानं पत्नीला माहेरी पाठवलं नाही महाराज. किती मनोहर महाराज, किती दिवस? 12 वर्ष. असा एखादा बिलवा मंगल एका तरुळीत ज्यानं पाठवलंच नाही बायकोला. अहो बायकोला पाठवायचं सोडा, तिनं जायचंय म्हणाव, येणं पिशव्या घेऊन बसट्याला निघाव, तू ह्या पुढे. असे बिलवा मंगल. पण हा बिलवा मंगल कसा होता? 12 वर्ष पत्नीला पाठवलं नाही. एक दिवशी पत्नी कंटाळीने सांगितलं आपल्या सासूला, आत्याबाई आई मी 12 वर्ष झालं नांदते, माझ्या आईची भावंडांची बहिणीची आठवण येते, मला जाऊ दे ना माहेरी. त्या बिलवा मंगलाच्या माईने सांगितलं, हे बघ तुझा पती तुला पाठवणार नाही, तुला जायचंय ना तर एक काम कर, तुझा मालक आता कामाला गेलाय, आता तू पसारा भर आणि तुझ्या भावाला बोलून घे आणि निघून जा. तू आलेल तर मी काय सांगायचं तर सांगेल. ठीक आहे म्हणली. सासूची परवानगी मिळाली. भावाला बोलवलं महाराज, कपडे भरले आणि राहायला गेली. एक दिवस की तो माहेराला. ऐका आता सायंकाळी बिलवा मंगल घरी आले. आल्या बिलवा मंगलाचा पहिला प्रश्न आईला, आई माझी पत्नी कुठे आहे? घरात दिसत नाही, कुठे माझी पत्नी? सांगितलं तुझ्या सासूची तब्येत बरी नाही, तिच्या आईची तब्येत बरी नाही, एक दिवस भेटायला गेली, उद्या ये, जाऊ दे. ठीक आहे म्हणा, एक दिवस गेली तर काय हरकत आहे, उद्या तर येणार आहे. एक दिवस गेली म्हणून काय हरकत नाही, थांबला. पण असं असतं बघा, शास्त्र सांगतं, पुराण सांगतं, सायंकाळच्या वेळेला दिवस मावळतीला केलं की बुद्धीचं तेज कमी होतं आणि विकार तोंडवरी काढत असतात. बरोबर आहे का? म्हणून तर सायंकाळची वेळ ही भजनासाठी, हरिपाठासाठी, संध्येसाठी आणि चिंतन करण्यासाठी चांगली सांगितली. त्या टायमाला सायंकाळी काय करावं? चिंतन करावं, हरिपाठ करावा, नामजप करावा. का? कारण सायंकाळची वेळ पाप घडू शकते, विकारवर येत असतात, बुद्धीचं तेज कमी होतं दिवस मावळतीला गेल्यानंतर. असंच झालं या बिलवा मंगलाचं, बुद्धीचं तेज कमी झालं आणि विकारवर आले. आता याला राहत नव्हतं, पत्नीची आठवण सतावत होती. काय करावं? मध्यरात्र झाली आणि मध्यरात्री महाराज उठलं आणि सासरवाडीला निघालो. किती? रात्रीच्या 12 वाजता. धोधो पाऊस आहे, पावसात निघालं. ज्या गावाला जायचं होतं त्या गावामध्ये आणि आपल्या गावामध्ये नदी होती आडवी. आता पलीकडे जायचंय, नदीला पूर आलाय, जायचं कसं? एक प्रेत वाहत आलं. म्हटले काय? प्रेत वाहत आलं. प्रेताव बसलं पलीकडे गेलं. याला विचार केला, कल्पना माझ्या पत्नीने होडगं पाठवलंय मला. काय? माझ्या पत्नीने होडगं पाठवले मला नेण्याकरता. मनानच विचार करतो माणूस काही बी महाराज. आणि होडग्यावर बसतं, प्रेताव बसलं पलीकडे गेलं. आता तुम्ही म्हणाल त्याला प्रेतातला आणि होडग्यातला फरक कळत नसेल का? ते का आंधळ होतं का? असा प्रश्न तुम्हाला पडेल. काय? प्रेतातला आणि होडग्यातला फरक त्याला कळलं का? ते आंधळ होतं का? तर ते खरंच आंधळ होतं महाराज. काय? ते खरंच आंधळ होतं. भागवतामध्ये 6 प्रकारचे आंधळे सांगितले बाबा. आपल्याला एकच आंधळ माहिती आहे, डोळ्याने, बरं का? डोळ्याने आंधळ, चर्मचक्षुने आंधळ माहितीये, पण 6 प्रकारचे आंधळ बघा. विषयांध, लोभांध, द्वेषांध, मोहांध, क्रोधांध, असे 6 षड्विकाराने 6 आंधळे बरं का. धृतराष्ट्र होता मोहांध, पुत्र मोहे, आंधळा. महाराज दुर्योधन होता द्वेषांध. किती द्वेषांध होता दुर्योधन सांगू का? किती द्वेष होता त्याच्या मनामध्ये? माझे 100 भाऊ मेले याचं दुःख नव्हतं, मग पांडवाचं एकही मेलं नाही याचं दुःख होतं. काय? पांडवाचं एकही मेलं नाही याचं दुःख. आजही दुर्योधनाची भावकी जिवंत आहे महाराज. आजही दुर्योधनाची भावकी जिवंत आहे. तरोळीत हे का नाही माहिती नाही, पण आहे महाराष्ट्रात सगळीकडे दुर्योधनाची भावकी जिवंत आहे. कशी? तर ऐका, आज कलियुगामध्ये लोक आपल्या दुःखानं दुःखी नाही, दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहेत. मला कार्यक्रम कमी का आहेत याचं दुःख नाही, मनोहर महाराजाला जास्त काय याचं जास्त दुःख आहे. याला दुर्योधनाची भावकी म्हणायची. कशी? ऐका, काही लोक महाराज आपल्या दुःखानं दुःखी नाहीत, दुसऱ्याच्या सुखानं कसे दुःखीत. ऐका, आमच्या गावात एका पाटलानं महाराज सोयाबीनचं खळं केलं. चित्त देऊन ऐका, सोयाबीन असताना इकडं खळच म्हणतात ना, खळं केलं, सोयाबीनचं खळं केलं महाराज. आणि त्या पाटलाला 200 कट्टे सोयाबीन झाले. किती? लक्ष देऊन ऐका, तुमच्या मनात, तुमच्या लक्षात येईल दृष्टांत मला काय सांगायचं. ऐका, 200 कट्टे सोयाबीन झालं त्या पाटलाला. किती झालं? 200 कट्टे. 200 कट्टे सोयाबीन झालं तरी पाटील गालाला हात लावून दुश्चिंत बसले, ते चिंतेत होते.
मी जवळ गेलो मला पाटील सोयाबीन केलं का कळ म्हणलं हो किती झालं म्हणलं कळलं सोयाबीन मला महाराज 200 कट्टे झालं मी म्हणलं 200 कट्टे झालं तरी तुम्ही नाराज आहात 200 कट्टे झालं तरी नाराज आहात मागच्या वर्षी जास्त झालं का तुम्हाला नाही महाराज मागच्या वर्षी 150 झालं यंदा 50 वाढून झालं म्हणलं 50 वाढून झालं तरी तुम्ही दुःखी का तुम्हाला यावर्षी 50 कट्टे वाढून झालं ना मग दुःखी का तुम्हाला महाराज मला 50 वाढून झालं पण आमच्या शेजारच्या रामाला मला 100 वाढून झाले किती झाले 100 आता याला काय अर्थ आहे का या दुःखी होण्याला काय अर्थ आहे का याला म्हणायचं दुर्योधनाची भावकी याच्या पुढे जाऊन सांगू का ऐका माझे गुरुरे दृष्टांत सांगायचे महाराज एक जण तपश्चर्याला बसलो किती लोक दुसऱ्याचा दिवस करतात बघा एक जण तपश्चर्याला बसलं महादेवाचे आता भोले शंकर लवकर प्रसन्न होतात पण तपश्चर्याला बसल्यानंतर त्याच्या शेजारी त्यानं विचार केला आता हे तपश्चर्याला बसलंय भगवान शंकर प्रसन्न होतील आणि याला काहीतरी वर देतील हे माझ्या पुढे निघून जाईल संसारात काय करू ते बी बसलं महाराज तिथं तपश्चर्याला ते तिकडं हे इकडं बसलो आता भगवान शंकर चला म्हणे 2 गिऱ्हाईक एकदाच करू भगवान शंकर आल्याने विचारलं पहिल्याला सांग तुला काय पाहिजे काय म्हणला तुला काय पाहिजे ते पहिलं जे होतं का त्यानं डोळे उघडे आणि भगवान शंकर पुढे माग म्हणतात काय मागायचे त्यानं डोळे उघडे पण त्याला पुढचं दिसलो ते म्हणला त्यानं काय मागितलंय म्हणला ते पुढे दिसायले तिकडे गेलोच नाही म्हणजे तुझ्याकडे आलो नाही मला त्याच्याकडे जा अगोदर ते जे मागल मग मला सांगा म्हणला भगवान शंकर त्याच्याकडे गेले त्याला म्हणले तू माग काय पाहिजे हे मला त्यानं काय मागितले पहिल्यानं शंकरजी म्हणले त्यानं करता 11 वाजता जाऊ का निघून लवकर सांगा महाराज तितक्यामध्ये पहिलं काय म्हणलं ठीक आहे शंकरजी मागतो म्हटले त्याला जे देतात काय त्याला जे द्याल त्याच्यापेक्षा दुप्पट मला काही बी द्या त्याला त्याच्यापेक्षा दुप्पट मला द्या शंकरजी म्हणले तथाच तू पहिल्याकडे आले सांग म्हणले तुला काय पाहिजे हे मला त्यानं काय मागितलंय शंकरजी म्हणले तुला जे देईल त्याला दुप्पट द्यायचे आता हे विचारात पडो ना काय मागाव 1 एकर जमीन मागवतो त्याला 2 एकर मिळेल 1 बंगला मागवतो त्याला 2 मिळतील 1 गाडी मागवतो त्याला 2 मिळतील 1 बायको मागवतो त्याला त्याचा फायदाच राहिले म्हणला सगळ्यातच काय करावं पण हे बी महाराज इतकं विचारवान होतं इतकं बुद्धिवान होतं यानं डोकं खाजवलं आणि हे काय म्हणलं शंकरजी मला जे देतात ते त्याला दुप्पट देणार का नक्की देणार म्हणले हे म्हणला एक काम करा आपल्या अर्ध्या अंगावर वारा घाला म्हणला कळतंय ना आपल्याला अर्धांग वायू करा म्हणजे पुढचा आखा मिळाला पाहिजे याला दुर्योधनाची भावना म्हणतात विडाला ऐका महाराज द्वेषांध होता दुर्योधन याच्या पुढे जाऊन सांगतो ऐका जाऊ द्या वेळ नाही आता सांगत नाही बरं का भरपूर व्हायले का अभंग शिवायचं मला ऐका महाराज तो बिलवा मंगल प्रेतावरती बसला पलीकडे गेला गावात उतरला आता सासरवाडीत गेला घरीच गेला पण घरी दरवाजा वाजवला तरी दार उघडत नव्हतो कोणी पाऊस होता आवाज जात नव्हता त्याच्या लक्षात आलं पत्नी अंधारला भीते वरच्या रूमवर काय होता दिवा लावलेला होता वरी माझी पत्नी मला आता वरी जायचं कसं घराच्या पाठीमागून गेलं खिडकीनं आणि वरी चढायचं होतं कशाला चढावं इतक्यात महाराज एक साप लटकत होता काय साप लटकला याला वाटलं दोरी सोडी पत्नीनं सापाव दोरी पाहिली यानं महाराज सापाला धरलं वरी गेलं आणि वर जाऊन आतमध्ये उडी मारली पत्नीनं पाहिलं हे आले पत्नी म्हणजे मालक तुम्ही या वेळेला इथं आणि कसं आलात म्हणजे तुम्ही नदी पार कशी केली हे म्हणला तू तर वडगं पाठवलं होतं ती म्हणजे तू या कदर इथं आले काय वडगं पाठवू काय तुला कशाला पाठवू पण महाराज ते मला तू पाठवलं ती म्हणजे वरी कशी आलात सांगितलं तू दोन सोडास खाली कंदील घेऊन पाहिलं तर साप होता महाराज तिच्या डोळ्यात पाणी आलं वार करायची मुलगी होती तिला सांगितलं मालक गाळाला धरून वरी आलात मृत्यूची भीती नाही का सापाला धरून वरी आलात इतकं वेळे झालात माझ्या प्रेमात ऐका मालक इतके वेळे होऊ नका अधोगतीला जा इतकं प्रेम माझ्यावरती करताय ना इतकं प्रेम जर तुम्ही विटेवरल्या पांडुरंगावरती केलं ना मालक तर तुमच्या समोर पांडुरंग थैया नाचण्याशिवाय राहायचा नाही मालक एकदा विचार करा एकदाच बायको बोलली महाराज बिलवा मंगलाचे खाटकन डोळे उघडले पाय धरले काय पाय धरले महाराज आणि संसारावर पाणी सोडलं म्हणून महाराज एकदा बायको बोलली एकदा तर परिणामच झाला खरं सांगा आमची कित्ता बोलती आणि काय बोलती सांगू का काय बोलती सांगू का नवनाथ महाराज सांगू का हा नाही सांगायला तुमची बोलत नाही का बोलत सगळ्यात कोणी असू द्या महाराज केवढा माणूस होऊ द्या बोलल्याशिवाय या बघा तुम्हाला सांगतो सरपंच असू द्या उपसरपंच असू द्या आपल्या इथली बरं का त्याला बी धरून आता काही नाही आहेत आपल्याच आहे ना ऐका कोणी असू द्या किती मोठा मंत्री हो द्या कॅबिनेट मंत्री हो द्या राज्यमंत्री हो द्या महाराज नाही पंतप्रधान हो द्या आता त्याला नाहीच विचारायला आपल्याला सोडून द्या ते मुक्त आहे त्याच्यातून हे का नाही पण त्याला जरी असं तर बोलली
असते. केवढाही माणूस होत्या महाराज, किती मोठा होत्या, बोलतीच महाराज. लय सांगू का, किती मोठा गायक होत्या आणि किती मोठा पक्वाजवाद्या होत्या, केवढा होत्या महाराज. आणि किती आता एखाद्या वेळेस पक्वाजवाद करणं जाऊ द्या.